त्यांनी पुन्हा एकदा तिला पाहून स्मित केलं आणि निघून गेल्या. आता मात्र देवयानी रूममधून बाहेर पडली आणि तिने सायली काकूंच्या रूममध्ये डोकावलं. सायली काकू बेडवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होत्या. त्या व्यवस्थित आहेत हे पाहून देवयानीने सुटकेचा निश्वास सोडला आणि आता मिस्टर पाटीलांना फोन लावला. हॅलो. पलीकडून मिस्टर पाटीलांचा आवाज आला. हॅलो काका, मी देवयानी. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. देवयानीने कचरत्या आवाजात विचारलं. माझ्या रूममध्ये. मी इथेच आहे. त्यांचा आवाज आला. तुमच्या रूममध्ये नको, आपण बाहेर कुठे भेटूया का? देवयानीने विचारलं, कारण त्यांच्या रूममध्ये मिसेस पाटील असण्याची दाट शक्यता होती, त्यामुळे त्यांच्याशी नीट बोलताच आलं नसतं. का बरं? मिस्टर पाटील यांनी आश्चर्याने विचारलं. काका, मला कोमल काकू आणि सायली काकू यांच्याबद्दल काही महत्त्वाचं सांगायचं आहे. देवयानी म्हणाली. ठीक आहे, उद्या भेट. आता मी एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी निघालो आहे. मिस्टर पाटील म्हणाले. ठीक आहे. देवयानीने सुस्कारा सोडत उत्तर दिलं आणि फोन ठेवला. तिने आता कार्तिक पाटीलला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. त्याऐवजी मी सध्या मीटिंगमध्ये आहे असा संदेश आला. ती थोडी हताश झाली. रात्री त्याच्याशी बोला असा विचार करून तिने तो विषय तिथे सोडला. तसाही उद्या ती मिस्टर पाटलांशी बोलणार होतीच. रात्री कार्तिक ऑफिसमधून घरी येत असताना बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. त्या पावसाकडे पाहताच त्याला देवयानीची आठवण येऊ लागली. खरंच त्याच्याच घरात कोणीतरी होतं, ज्यामुळे देवयानी खूप जास्त दुखावली गेली होती. त्याला अजून तो दिवस आठवत होता जेव्हा देवयानीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा तो रडून सुजलेला चेहरा, डोक्याला लावलेली पट्टी आणि भकास डोळे. त्याच्या नजरेसमोर येताच त्याचे सुद्धा डोळे पाणावले. बस, आता त्या माणसाला सोडायचं नाही. मग ते माझे डॅडी असतील तरी त्यांना या गोष्टीसाठी पे करावंच लागेल. कार्तिकने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. पण आता देवयानीला खुश ठेवायला हवा. अगोदर तिने लाईफमध्ये इतकं काही सहन केलं आहे, त्यात लग्नानंतर सुद्धा तिच्या लाईफमध्ये सुख नाही आणि हे सगळं आपल्यामुळे होते. आपण तिच्यावर एवढं प्रेम करूनही तिला ते मिळत नाही. या सगळ्या टेन्शनपासून किमान एक दिवस एक रात्र तरी तिला दूर न्यायला हवं. सर घर आलं. ड्रायव्हरच्या आवाजाने तो भानावर आला. ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि छत्री पकडली. कार्तिक पण खाली उतरला आणि बंगल्यात आतमध्ये आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला तर देवयानी पाठमोरी बाल्कनीत उभी दिसत होती. तो गालात हसला आणि आतून हळूवार पुन्हा दरवाजा लॉक केला. त्याने मग कोट आणि टाय काढून टाकले. इन केलेला शर्ट पण व्यवस्थित केला आणि लगेच बाल्कनीत गेला. देवयानी दोन्ही हात घडी घालून एकटक समोर बघत होती. त्याने हळूच दोन्ही हातांचा विळखा तिच्या पोटावर घातला तसं ती दचकून भानावर आली. तिने मागे पाहिलं तसं तिच्या गालावर त्याचे गाल घासले गेले. त्याच्या त्या स्पर्शाने ती नखशिकांत शहारली आणि पुन्हा समोर बघत स्तब्ध उभी राहिली. कार्तिक, तुम्ही आज लवकर? देवयानीने त्याच्या पोटावरचा हातावरचा हात ठेवत विचारलं. मला वाटलं मला माझ्या बायकोबरोबर जास्त वेळ घालवायला हवा. कार्तिक तिच्या मानेवर नाक घासत म्हणाला आणि तिने अंग चोरून घेतलं. ओठांवर हलकं स्मित पसरलं. बस, त्याचा फक्त स्पर्शसुद्धा तिच्या अंगात हजारो वालचा करंट देत होते. त्याच्या छोटीशी वाढलेली दाढी मानेवर खांद्यावर गुदगुल्या करत होती. तिने समाधाने डोळे मिटल्यानं त्याचा स्पर्श अनुभवू लागली. देऊ, व्हाय डू यू लाईक रेन? त्याने तिच्या रेशमी केसाचा सुगंध नाकात साठवत विचारलं. माहिती नाही, पण काहीतरी वेगळं नातं आहे या पावसाशी. जेव्हा जेव्हा येतो काही ना काहीतरी देऊन जातो. देवयानीवरती ताऱ्यांकडे बघत म्हणाली. डू यू नो, लहानपणी जेव्हा जेव्हा पाऊस यायचा मी अन किशोरी बाहेर भिजाय जायचो आणि मग मॉम खूप वैतागायची, कारण पावसात खेळल्यामुळे किशोरी आजारी पडायची. पुढचे 2 दिवस तर स्कूल हॉलिडे घ्यायची. कार्तिक हसत म्हणाला. कार्तिक, तुम्ही लकी आहात. तुम्हाला तुमचं बालपण आठवतं. आई बाबा सगळे आठवत आहेत, मला तर कोणीच नाही. देवयानीचे डोळे पाणावले. कार्तिकने लगेच पकडून तिला स्वतःकडे वळवले. हे देवयानी, मी तुझ्यासोबत आहे आणि मी असताना तुला दुसऱ्या कोणाचीच गरज नाही. तो तिचा चेहरा उंचीत घेऊन प्रेमाने म्हणाला. खरंच आहे, तुम्ही असताना मला कोणाचीच गरज नाही. मला तर मरणसुद्धा तुमच्या कुशीत यावं असं वाटतं. देवयानी त्याचा हात पकडून भावनिक होत म्हणाले आणि तिचं ते वाक्य ऐकताच त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. देवयानी, गप्प बस, तो घोर रागात म्हणाला. ते हलकेच हसले. कार्तिक, जर कधी मी जवळ नसले तर हा पाऊस नक्कीच तुम्हाला माझा स्पर्श, माझी आठवण देऊन जाईल. देवयानी हसत म्हणाले. मी तुला गप्प बसायला सांगितलं ना. आणि अजून एक गोष्ट, तुझा स्पर्श, तुझी आठवण माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीत आहे, त्यामुळे या पावसाची मला कधीच गरज पडणार नाही. आणि तसंही तू कधीच माझ्यापासून दूर जाणार नाहीस. गेलीस तरी मी तुझ्या मागे येईल आणि तुला माझ्याजवळ घेऊनच येईल, काहीही करावं लागलं तरी. तो तिच्या डोळ्यात बघत प्रचंड रागाने म्हणाला आणि त्याच्या डोळ्यातला तो निखारा पाहून तिनं कशिकांत हादरली. कार्तिक, जोक करत होते मी, नाही सोडून जाणार कुठेच. देवयानी कसंबसं त्याचा हात हातात घेऊन हसत म्हणाले. त्याने पुढे येऊन पटकन तिला घट्ट मिठीत घेतलं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे देवयानी. कार्तिक डोळे मिटून तिच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाला.
यांना काय झालंय? देवयानी थोडी चकित झाली. तिनेही त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला मिठी मारली. कार्तिक, फ्रेश व्हा, आपण झोपूया. देवयानी त्याला बाजूला सारत म्हणाली. देवयानी, मी तुझ्यासाठी एक खास सरप्राईज ठेवला आहे. आपण पुढच्या आठवड्यात स्वित्झर्लंडला जाणार आहोत. कार्तिक म्हणाला आणि देवयानी थोडी चकित झाली. स्वित्झर्लंड? तिने पुन्हा एकदा ते नाव उच्चारलं. हो, तोपर्यंत तुझी काकूही बऱ्यापैकी बरी होईल. आपल्याला हे एकमेकांसोबत वेळ घालवता येईल. कार्तिक तिचा हात हातात घेत म्हणाला आणि त्याने हलकेच तो ओठांवर टेकवला. त्याच्या मौशा स्पर्शाने ती लाजून घालत हसली. पण त्याचं वाक्य आठवताच तिने चेहरा पुन्हा नॉर्मल केला. तुझी काकू? देवयानीने भुयावर करून विचारलं. तिला ते आवडलं नव्हतं. कार्तिकने काहीच उत्तर दिलं नाही. कार्तिक, त्या आपल्या आई आहेत. आपली आई? देवयानी त्याचा हात दाबत म्हणाले. चल. तो सुस्कारा सोडत म्हणाला आणि पुढे जाऊ लागला. तोच तिने थंड पुढे होऊन मागूनच त्याला मिठी मारली. थँक्यू आणि माफ करा. देवयानी त्याच्या पाठीवर डोकं टेकवत म्हणाली. त्यासाठी धन्यवाद म्हणायची गरज नाही, माझ्या प्रिय बायको. तो तिचे हात पकडत म्हणाला. का? तिने तसाच त्याच्या पाठीवर डोकं ठेवून विचारलं. तिचा तो हळवार स्पर्श त्याला अस्वस्थ करत होता. नकळत दडून ठेवलेल्या भावना जाग्या करत होता. त्याने तिचे हात बाजूला करून तिला समोर ओढून घेतलं. स्वित्झर्लंडला गेल्यावर याची गरज भासेल आणि हो, तिथे गेल्यावर मला जाणून घ्यायचं आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. आता चल झोपूया. तो तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला. ती गालात हसली. आई, कृपया तिला पकडा. आई, तिला सोडू नका. कार्तिक पाटील गेटवरून पळत पळत बंगल्याच्या दिशेने येत होता, कारण समोर दुसऱ्या मजल्यावर सायली काकू लक्ष्मीला घेऊन बाल्कनीत उभ्या होत्या. लक्ष्मी बाल्कनी समोरच्या रेलिंगवर बसली होत्या आणि सायली काकू त्यांचं तिकडे लक्षच नव्हतं. त्या समोर शून्यात बघत होत्या. कार्तिक जीवाच्या आकांताने पळत पळत येत होता. पळता पळता त्याने पाठीवरची शाळेची बॅग काढून टाकून दिली. त्याचं लक्ष लक्ष्मीवरच होतं आणि लक्ष्मी फक्त 1.5 वर्षाचं ते बाळ हळूहळू खाली वाकत होतं. आई, तिला पकडा. कार्तिक बेमीच्या देठापासून ओरडला आणि भराभरा पायऱ्या चढत वर गेला. रूमचा दरवाजा उघडून तो वेगाने आतमध्ये शिरला. आता त्याला फक्त सायली काकू पाठमोऱ्या दिसत होत्या. लक्ष्मी? कार्तिक धावत बाल्कनीत आला, पण लक्ष्मी कुठेच नव्हती. आई, लक्ष्मी कुठे आहे? त्याने सायली काकूंचा दंड जोरात हलवून विचारलं. सायली काकूने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. कार्तिक आता नकशिकांत हादरला. त्याने सायली काकूंना सोडलं आणि खाली पाहिलं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण खाली त्याची बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. डोक्यातून रक्त वाहून सगळीकडे पसरलं होतं. लक्ष्मी! तो जोरात ओरडला. अगदी आसमंत त्याच्या आवाजाने दुमदुमून गेला. कार्तिक दचकून जागा झाला. त्याला वाटलं तो जोरात ओरडला, पण कदाचित घशातून आवाजच बाहेर पडला नव्हता. त्याने हात कपाळावर नेला. तो पूर्ण घामाने भिजला होता. त्याने पटकन टेबलवरचा टिश्यू बॉक्स घेतला आणि घाम पुसू लागला. थोडा नॉर्मल झाल्यावर त्याने शेजारी पाहिलं. देवयानी शांतपणे झोपली होती. त्याने खाली झुकून तिच्या डोक्यावर अलगद ओठ टेकवल्याने बेडवरून खाली उतरला. आता त्याला झोप लागणं शक्यच नव्हतं. तो रूममधून बाहेर आला आणि त्याचं लक्ष समोरच्या रूमकडे गेलं. त्याची पावलं आपोआप त्या दिशेने पडू लागली. त्याने दरवाजा हलकेच उघडला आणि आतमध्ये पाहिलं. पिवळसर प्रकाशात सायली काकू बेडवर झोपलेल्या दिसत होत्या. का आई? का माझ्या बहिणीला सोडून दिलं? कार्तिकचे डोळे पाणवले. तो तिथून जाणार होता, तोच त्याने पुन्हा एकदा सायली काकूंकडे पाहिलं. त्यांनी दोन्ही हात, अगदी प्लास्टर केलेलेही हात छातीजवळ घट्ट धरून ठेवला होता. कार्तिकला ते थोडं विचित्र वाटलं. तो जवळ गेला आणि त्याने सायली काकूंकडे एक नजर टाकली. त्यांचा चेहरा खूप सुजल्यासारखा वाटत होता आणि त्याचवेळी त्याची नजर त्यांच्या हाताकडे गेली. काहीतरी फोटो फ्रेमसारखं त्यांच्या हातात होतं. त्याने हळूच त्यांच्या हातातून ती काढून घेतली आणि ती पलटी करून पाहिली. त्याचे डोळे आणखीन पाणावले, कारण तो किशोरीचा फोटो होता, अगदी लहानपणीचा. त्याने तो फोटो टेबलवर ठेवला आणि डोळ्यातले अश्रू पुसले. कदाचित सायली काकूंना किशोरीबद्दल कळलं असावं, कारण त्यांचा सुजलेला चेहरा, डोळ्याखालची काळे वर्तुळ आणि उशीत विरघळलेले अश्रू हे सगळंच कार्तिकला बरंच काही सांगून गेलं होतं. तो नकळत थोडा पुढे झाला आणि त्याने ब्लँकेट तिच्यावर टाकून तिच्या कपाळावर हात फिरवला, अगदी तसा जसा ती तो लहान असताना फिरवायची. त्याचं मन भरून आलं. तब्बल 15 वर्षांनी तो त्याच्या आईला माया करत होता, पण अचानक त्याचा हात थांबला, कारण तिचं कपाळ त्याला गरम लागत होतं. म्हणजे तिला नक्कीच ताप आलेला. तो लगेच रूममधून बाहेर आला आणि रवीचा नंबर डायल केला. शेवटच्या रिंगला फोन उचलला गेला होता, पण तोपर्यंत कार्तिक मात्र रागात आलेला. हॅलो कार्तिक, रवी आळस देत म्हणाला. रवी कम सून, इट्स इमर्जन्सी. कार्तिक पटकन थोडा वैतागून म्हणाला. ओहो, देवयानीने पुन्हा कापून घेतलं का? रवीने काळजीने विचारलं. अरे गप्प बस रे मूर्खा, माझी आई आजारी आहे. कार्तिक जास्तच वैतागून म्हणाला आणि पलीकडे काही सेकंद शांतता पसरली.
आई, तुझी सावत्र आई? रवीने विचारलं. खरी आई, लवकर ये, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, मी लगेच येतो, रवी म्हणाला. काही वेळातच तो कार्तिक पाटील समोर हजर होता. अरे कार्तिक, काकू कधी आल्या आणि त्यांना हे काय झाले? कुठे होते त्या? म्हणजे आतापर्यंत तरी रवी तपासच विचारत होता. गप्प बस रवी, मला काही प्रश्न विचारू नकोस, कार्तिक अस्वस्थपणे केसातून हात फिरवत म्हणाला. ठीक आहे, मी इंजेक्शन देतो, मग ताप उतरेल, रवी म्हणाला. किती वेळ लागेल? कार्तिकने विचारलं. आता किमान अर्धा तास तरी लागेल, रवी म्हणाला. ठीक आहे, लवकर कर, कार्तिक म्हणाला. तोपर्यंत तू त्यांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव, त्यामुळे ताप लवकर उतरेल, रवी थोडी मस्करी करत म्हणाला. ठीक आहे, कार्तिक पाटील गंभीरपणे म्हणाला आणि त्याने आपल्या खिशातून रुमाल काढला. टेबलवरच्या जगातून पाणी घेतलं, रुमाल पाण्यात भिजून अलगद पिळला आणि अतिशय काळजीपूर्वक सायली काकूंच्या कपाळावर ठेवला. ते पाहून रवी काही क्षण नुसताच कार्तिककडे बघत राहिला. त्यालाच विश्वास बसत नव्हता की काही वर्षापूर्वी आपल्या आईचा तिरस्कार करणारा कार्तिक आज त्याच आईच्या कपाळावर इतक्या मायेने थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. रवी ते बघून थोडा शॉक झाला, कारण तो हे गंमत म्हणून बोलला होता, पण कार्तिक तर खरंच सिरियस झाला होता. कार्तिक, तो पुढे काही बोलणार त्याआधीच कार्तिकने थंड पाण्याची पट्टी सायली काकूंच्या कपाळावर ठेवली होती. रवी शांतपणे कार्तिककडे बघत होता. कार्तिकने त्याच्याकडे पाहिलं. असं काय बघतोस? मी लहान असताना आई माझा ताप आला की अशीच माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायची. शेवटचं वाक्य बोलताना कार्तिकचा आवाज मंद झाला. रवीच्या ओठावर नकळत हसू उमटलं. शेवटी आई ती आईच असते. कितीही दुरावा आला, कितीही गैरसमज झाले, तरी त्या नात्यातली माया आणि ऊब कधीच संपत नाही. कार्तिक, काळजी करू नकोस, काकू लवकरच ठीक होतील, रवी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. आपण इतकं बोलतोय तरी त्यांना जाग का येत नाही? कार्तिकने पुन्हा पट्टी बदलत विचारलं. औषधांचा खूप जास्त डोस आहे, त्या डोक्यालाही मार लागलाय, त्यामुळे त्या गाढ झोपेत आहेत, रवी म्हणाला. ठीक आहे, आता तू जा आणि झोप, कार्तिक म्हणाला. रवीने हसत एकदा कार्तिककडे पाहिलं आणि मग तो तेथून निघून गेला. काही वेळाने सायली काकूंचा तापही उतरला. मग कार्तिकही तेथून उठला. त्याने आपला रुमाल हातात घेतला आणि रूमच्या बाहेर आला. पण बाहेर येताच त्याची पावलं थबकली, कारण त्याच्या रूमच्या दारातच देवयानी हाताची घडी घालून उभी होती. ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती. इथे काय करतेस? कार्तिकने काहीच झालं नाही अशा अविर्भात विचारलं आणि तिला ओलांडून रूममध्ये गेला. देवयानीने गालातल्या गालात हसत नकारार्थी मान हलवली आणि तीही त्याच्या मागोमाग रूममध्ये गेली. कार्तिक बेडवर येऊन शांतपणे झोपला. देवयानी त्याच्या शेजारी येऊन पडली आणि हळवारपणे त्याच्या केसातून हात फिरवू लागली. तिच्या लांबसडक बोटांचा स्पर्श होताच त्याने समाधानाने डोळे मिटले. तिने मागूनच त्याला मिठीत घेतलं. त्याला आता मात्र लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी कार्तिक ऑफिसमध्ये गेला तेव्हा राजवाडे अगोदरच येऊन बसले होते. सांगा, किती माहिती मिळाली? कार्तिक चेअरवर बसताच विचारलं. राजवाडेने हातातलं इन्व्हलप कार्तिक पाटलांसमोर ठेवलं. जास्त काही नाही, तुमच्या आईचं लग्नाआधी एका माणसासोबत प्रेमसंबंध होते. त्याच माणसाने नंतर तुमच्याच मावशीसोबत लग्न केलं, पण नंतर त्यांचा मुलगा लहान असताना तुमच्या मावशी तुमच्या घरी आल्या आणि त्यानंतर तुमच्या आईचा संसार मोडला, राजवाडे म्हणाले. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? कार्तिकने भुवया उंचावत विचारलं. हेच तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या डॅडींना जाणवलं नसेल, पण तुमच्या मावशी घरात आल्यानंतर तुमच्या आई आणि डॅडीमध्ये भांडण सुरू झाली, राजवाडे शांतपणे म्हणाले. नाही, जेव्हा आई आणि डॅडीमध्ये भांडण व्हायचं तेव्हा मावशी ते मिटवण्याचा खूप प्रयत्न करायची. आईच्या चुकीमुळे माझी बहीण. कार्तिक बोलता बोलता थांबला. मला तुम्ही जास्त वेळ दिला नव्हता, त्यामुळे माझ्याकडे जेवढी माहिती आहे त्यावर मी सांगतोय. हा जो तुमच्या मावशीचा नवरा होता तो आयुर्वेदामध्ये काहीतरी प्रोजेक्ट करत होता. त्याला काहीतरी तयार करायचं होतं, त्यासाठी त्याने स्वतःच घरदार विकलं होतं आणि मला वाटतं अजूनही तो त्याच प्रोजेक्टवर काम करतोय. शिवाय आजकाल दाढी वाढून राहतो, काहीच न करता सुद्धा सध्या त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, राजवाडे म्हणाले. आता मात्र कार्तिकच्या कपाळावर आठ्या पडल्या. काही न करता पैसे कसे? त्याने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. ते अजून मला कळलेलं नाही, पण आता मी त्याच्यावर लक्ष ठेवतोय, हळूहळू सगळं समजेल, राजवाडे म्हणाले. तुम्हाला असं वाटतंय का की माझ्या आई आणि डॅडीमध्ये भांडण माझ्या मावशीनेच लावली? कार्तिकने भुवे उंचावत विचारलं. तसं होऊ शकतं. तुमच्या मावशीला पैशाची फार हौस आहे, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, राजवाडे हसत म्हणाले. कार्तिक विचारात पडला. त्याला आतापर्यंत सायली काकूंसोबत घालवलेले क्षण आठवू लागले. सायली काकू कधी जास्त खर्च करत नव्हत्या, उलट त्या कायम अनाथ आश्रमासाठी पैसे द्यायच्या. त्याला राजवाड्याचं बोलणं पटत नव्हतं, पण त्याने
सायली काकूंना त्याच माणसाच्या मिठीत पाहिलं होतं जो कोमलचा नवरा होता. राजवाडे, मला त्या माणसाची पूर्ण माहिती हवी आहे, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, राजवाडे म्हणाले. त्याचवेळी पाटील बंगल्यात. आम्ही अनाथाश्रमातून आलो आहोत. देणगीसाठी आज जायचं आहे. 2 तृतीयपंथी वाटणाऱ्या व्यक्ती सेक्रेटरीकडे आज जाण्याची परवानगी मागत होत्या. अपॉइंटमेंट आहे का? सेक्युरिटीने विचारलं. अहो, अपॉइंटमेंट कशाला? आम्ही चांगलं काम करतोय. तुमच्या मॅडमना विचारून बघा, त्यातली एक म्हणाली. सेक्युरिटीने लगेच बंगल्यात फोन केला. तसंही बऱ्याच वेळा अनाथाश्रमच्या देणगीसाठी अशा व्यक्ती आधीही येत असत. सायली काकू त्यांना कायम आत घेऊन देणगी द्यायच्या. हॅलो मॅडम, कोणीतरी देणगीसाठी आले आहेत, आतमध्ये पाठवू का? सेक्रेटरीने विचाराने ठीक आहे असं उत्तर मिळताच फोन ठेवला. तुम्ही दोघे आज जाऊ शकता, सेक्युरिटी म्हणाला. तसं त्या दोघींनी त्यांच्याकडे पाहून एक मादक स्मित केला आणि आतमध्ये जायला निघाल्या. दूरवर उभ्या असलेल्या बॉडीगार्डने एक नजर त्यांच्याकडे टाकली आणि मग पुन्हा आपापल्या गप्पांमध्ये गुंतले. इकडे बंगल्यात देवयानी ज्यूस घेऊन वरती चालले होते. तिने 2 पायऱ्या चढल्या. तेवढ्यात, देवयानी, माझे एक काम करशील का? खालून मिसेस पाटलांनी विचारलं. देवयानी पुन्हा खाली उतरली. हो, हा चेक आहे देणगीसाठी. 2 बायका येत आहेत. त्या खरंच कोणत्या आश्रमातून आल्या आहेत का की बनावट आहे ते आधी नीट बघ. सगळं व्यवस्थित खात्री करून मगच त्यांना हा चेक दे. खरं तर हे सगळं मीच केलं असतं, पण मला सध्या थोडी घाई आहे. मिसेस पाटीलने चेक पुढे करत विचारलं. ठीक आहे, मी देते त्यांना. देवयानीने चेक हातात घेतला. ज्यूस देऊन लगेच जा, त्या इथे येऊन बसतील. देवयानीने मान डोलावल्यानं पुन्हा वरती गेले. तिने सायली काकूला ज्यूस दिला आणि पुन्हा बाहेर आले. सध्या आजोबा झोपलेले होते, त्यामुळे आता त्यांना काहीच द्यायचं नव्हतं म्हणून ती खाली यायला निघाली. शिवाय मिसेस पाटील काकूंनी सांगितलेले त्या 2 बायका आल्या असतील असंही देवयानीला वाटलं, म्हणून ती खाली पायऱ्या उतरू लागली. पण यावेळी तिला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. हॉलमध्ये एक बाई पाठमोरी बसलेले दिसत होते. आसपास एकही नोकर नव्हता. तिला खूप आश्चर्य वाटलं. ती खाली आली आणि त्या बाईसमोर येऊन बसली. नमस्कार मॅडम, समोरच्या व्यक्तीने हसत अभिवादन केलं. नमस्कार, तुम्हाला चहा की कॉफी चालेल? देवयानीने विचारानं समोरची व्यक्ती काही बोलायच्या आधीच तिने एका नोकराला हाक मारली, पण उत्तरादाखल कोणाचाच आवाज आला नाही. देवयानीला आता जास्तच विचित्र वाटू लागलं, कारण मुख्य दरवाजा आतून लॉक केलेला दिसत होता. 1 मिनिट, देवयानी उठल्याने किचनच्या दिशेने गेली. आता तिला प्रचंड टेन्शन यायला लागलं, कारण जाताना तिला एकही नोकर, एकही शेफ दिसत नव्हता. तिने किचनमध्ये जाऊन पाहिलं तर तिथे एक तृतीयपंथी व्यक्ती उभी होती आणि तिच्या हातात मोठा चाकू होता. ते पाहून देवयानी प्रचंड घाबरली. तुम्ही कोण आहात? शेफ कुठे गेले? देवयानी मागे मागे सरकत घाबरून विचारत होती. मधूनच तिने इकडून तिकडे पाहिलं, पण कोणीच दिसत नव्हतं. ती तशीच मागे वळून पळणार तेवढ्यात ती कोणाला तरी धडकली. तिने मान वर करून पाहिलं तर आताच हॉलमध्ये बसलेली ती तृतीयपंथी व्यक्ती समोर उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. देवयानीने घाबरून एकदा किचनकडे तर एकदा त्या व्यक्तीकडे पाहिलं. आता तिचं हृदय जोरात धडधडत होतं. भीतीने तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. ती अजूनही नोकरांना हाका मारत होती, पण तिला उत्तर देण्यासाठी तिथे कोणीच नव्हतं. मॅडमजी, तुम्ही आम्हाला आदेश देऊ शकता. सांगा, काय हवंय तुम्हाला? किचनमधल्या व्यक्तीने विचित्र हसत विचारलं. आता देवयानीला असं वाटू लागलं की त्या दोघी स्त्रिया नसून पुरुष आहेत आणि त्यांनी साडी नेसून वेषांतर केलं आहे. कोण आहात तुम्ही? इथे काय करत आहात? हे बघा, निघून जा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन, देवयानी घाबरत म्हणाली. पण तिचा फोन तर ती तिच्या रूममध्येच विसरून आली होती. अहो, तुम्ही कशाला एवढा त्रास घेता? आम्हीच तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवतो.